पापडी संघाला विनंती आहे की एक खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. पापडी संघ बॉलरचं नाव. ओके आता आपल्यामध्ये डोक्याला शॉट विकून टाक येल्लो बालक पालक सारख्या दिग्गज सुपरहिट चित्रपटाचे प्रोड्युसर आमचे उत्तुंग दादा ठाकूर आपल्यामध्ये आलेले आहेत. त्याचसोबत आमचे नवीन वाकसोडे आणि लॅक्सन डाबरे ब्रिस्टल राजगावाच्या पावनभूमीत तुमचं स्वागत करतो. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आपण आलात. आमच्या विनंतीला मान दिला. मला फार फार बरं वाटले. खूप खूप बरं वाटलं. तसेच माजी सभापती माननीय श्री किशोर कदम साहेब आलेले आहेत. किशोर पाटील साहेब माय बॅड. मी तुझं स्वागत करतो. आज या गावाच्या पावनभूमीवरती आपल्यासारखे दिग्गज या कार्यक्रमाला आले. पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थँक्यू सो मच फॉर द व्हिजिट. मॅच चालू ठेवा. अंपायरचा वाईडचा इशारा. पुढील चेंडू ब्लेस टाकण्यास सज्ज. सुंदर असा शॉट आणि एक धाव. हॅलो हॅलो श्री हार्दिक जोशी साहेब, आपणास विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. हार्दिक जोशी साहेब, कृपया तुम्ही मंचावरती या. पुढील चेंडू ब्लेस टाकण्यास सज्ज. सुंदर असा शॉट बॅट्समॅन कडून आणि एक धाव. आणि हा शेवटचा चेंडू ब्लेस टाकण्यास सज्ज. आमचे समाज बंधू, नेहमी आम्हाला सहकार्य करणारे आमचे आधारस्तंभ लॅक्सन दादा दोन शब्द आम्हाला बोलतील असं मला नाही. दादा हाडी दादा वरती या, वरती या, वरती या. आणि धाव संख्या झालेली आहे 11. आणि हा त्रिफळा चीत, दोन पायातून हा चेंडू निघाला आणि दोन स्टंप मधून बाहेर पडला. सुंदर असा हा चेंडू आणि त्यात मिळालेली विकेट. आजच्या ह्या सेकंड राऊंडचा हा शेवटचा सामना आणि दोनही संघ म्हणजे अगदीच अटीतटीचे असे मजबूतीचे संघ. ह्या दोघांची खेळपट्टी, ह्यांची खेळी पाहणे म्हणजे क्रीडा रसिकांसाठी जणू मेजवानीच ठरणार आहे. बघूया ह्या संघामधला विजयी संघ कोण ठरतो. पुढील चेंडू रेनॉल्ड टाकण्यास सज्ज. गचाळ असं क्षेत्ररक्षण. धाव संख्या झालेली आहे 12. एक विकेट.
फिल्डिंग चेंज करण्यात आलेली आहे. मांडले संघ आणि मर्सेस संघ ह्या दोन्ही संघाचे कर्णधार जर इकडे असतील तर कृपया मंचावरती या, आपण नाणेफेक करूया. मांडले संघ आणि मर्सेस संघ दोन्ही संघाचे कॅप्टन कर्णधार कृपया तुम्ही स्टेजवरती यायचं आहे. गुड शॉट. पुढील चेंडू रेनॉल्ड टाकण्यास सज्ज आणि एक धाव. यासोबतच धाव संख्या झालेली आहे 17. एक विकेट. शेवटचा चेंडू रेनॉल्ड टाकण्यास सज्ज. ग्लॅस्टन मर्सेस संघाचे कर्णधार किंवा कोणताही प्लेअर मर्सेस संघाचा असेल लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. मर्सेस संघ मान्यवरांनी कृपया ह्या टॉससाठी या. हा पुढील सामना हा क्वार्टर फायनलचा पहिला सामना ठरणार आहे. नाणेफेक ही मर्सेस संघाने जिंकलेली आहे. तुमचा निर्णय ते ठरवून निर्णय घेतील. सेकंड करा. थँक्यू. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील तुमच्या मॅचसाठी. सर्व कमिटी मेंबर्सला स्टेज जवळ येण्यास सर्व कमिटी मेंबर्सनी स्टेज जवळ यावे ही नम्र विनंती. दादा आणि सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. वेळेचं बंधन असल्यामुळे तुम्हाला पुढे जायचं आहे, तरी पण आपण वेळात वेळ काढून आलात, आमच्या मुलांना प्रोत्साहन दिलं. आम्ही सर्व कमिटीतर्फे गासकरतर्फे तुमचे जाहीर आभार मानतो आणि धन्यवाद. थँक्यू.
हॅलो 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 बोला काय बोलता Wada, wada. मॅच कधी थांबविले अंपायरचा निर्णय आलेला आहे आणि हा वाईट बॉल घोषित केलेला आहे. Right is working. आणि आता धाव संख्या झालेली आहे Right असते. ओके, चेंजेस झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 22. धावसंख्या झालेली आहे 22. एक विकेट. पुढचा चेंडू सुंदर असा शॉट, आणि- 4 धावा. कलात्मक शॉट बॅट्समन कडून. आणि यासोबतच धावसंख्या झालेली आहे 26. पुढील चेंडू गेंदबाज टाकण्यास सज्ज. बघूया. आणि पुन्हा टाकातोर एकदा असा हा चौकार. सुंदर असा हा शॉट आणि 4 धावा. शेवटचा चेंडू गेंदबाज टाकण्यास सज्ज. धावसंख्या झालेली आहे 30. शेवटचा चेंडू. सुंदर अशी फिल्डिंग आणि एकच धाव. आणि एक धाव. यासोबतच धाव संख्या झालेली आहे 31. माणिकपूर संघाला जिंकण्यासाठी 32 रन करायचे आहेत. 18 चेंडूत 32 धावांची गरज माणिकपूर संघासाठी. डीजे கட்டுமல்லி கட்டி வச்சா வட்ட கருப்பு பொட்டு வச்சா சந்திரனில் ரெண்டு வச்சா சாரா பாம்பு இடுப்ப வச்சா நட்சத்திர தொட்டி வச்சா கரும்பு கோடு நெத்தி வச்சா இஞ்சி வெட்டி கண்ணம் வச்சா இம்மா தூண்டு வெக்கம் வச்சா நெத்தி பொட்டுல தூக்கி பொட்டு போல வச்சா மல்ல சுத்து பட்டு உர பார்க்க கண்ணு பொட்டு வந்த மல்ல தெத்து பல்லு உரத்தில உச்சி माणिकपूर संघाच्या एका खिलाडीने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. माणिकपूर संघ चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. पापडी संघाने लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. दोन्ही संघाला नम्र विनंती आहे की त्वरित सामना चालू करण्यात यावा. पंचांनी आपल्याला वेळेचं बंधन आहे हे लक्षात घ्यावे. रायन आलेले आहेत. पहिलं गोलंदाज जॉय, तुम्ही घरी जाऊ शकता. जरा 18 चेंडूत 32 धावाचा पाठलाग आहे. ब्लिस अँड मॉरिस
रायन यांचा पहिला चेंडू. पहिला चेंडू ब्लेस खेळण्यास सज्ज माणिकपूरसाठी आणि जिंकण्यासाठी 32 रनाची आवश्यकता आहे माणिकपूर टीमला. बघूया आपल्या संघासाठी ब्लिस काय करतात. पहिला चेंडू पापडी संघाकडून सुंदर असा टटवलेला आहे एक धाव आणि ही एक धावा. पहिल्या चेंडू अखेरीस धावसंख्या पुढील झालेली आहे चेंडू एक. गेंदबाज टाकण्यास सज्ज मॉरिस साठी. एक मिनिट थांबा. आणि बॅट्समन ब्लिस यांनी बाउंड्री चेक करण्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा निर्णय यायचा आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. आता आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. थर्ड एम्पायर आपलं काम पंचांचा निभावत आहे. निर्णय हा अंतिम राहील याची नोंद घ्यावी. या बॉलावरती चौकार आलाय की एक रन आहे. लवकरात लवकर आपल्याला समज काय आहे. निर्णय पंचांनी लवकरात लवकर कळवायचा आहे. How are you? आणि पंचांनी चौकार घोषित केलेला आहे पहिल्या चेंडूवरती. एक आणि चेंडू पंचांचा निर्णय हे आलेला आहे. आणि एक चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. ब्लिस पंचांनी यांचा. 4 धावा दिलेल्या आहेत. बघूया रायन आपल्या संघासाठी काय करतोय. पुढचा चेंडू घेऊन ब्लिस साठी. पहिला चेंडू माणिकपूर कडून 4 धावा. यासोबत मैदान खचाखच भरलेला आहे प्रेक्षकांनी. सुंदर असा चेंडू ऑफ साइडला. एक धाव घेण्यास माणिकपूर टीम सज्ज. पुढील चेंडू पापडी संघाकडून. यासोबत धावसंख्या झालेली आहे 5. 2 चेंडू. सुंदर असा चेंडू टटवलेला आहे. सुंदर असा चेंडू आणि एक कन्फ्युजन माणिकपूर टीम मध्ये. चांगला असा कमबॅक मॉरिस कडून आणि त्याचा विकेट वाचलेला आहे. हॅलो. Hello. यासोबत धावसंख्या झालेली आहे 7. 4 चेंडू. पुढचा पुढील रायन चेंडू यांचा. मॉरिस खेळण्यास सज्ज. बघूया What you said? हा रचनात्मक शॉट मॉरिसने ट्राय केलेला आहे. पाच चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 8. शेवटचा आणि अंतिम चेंडू. सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू असता आणि एक धाव घेण्यास खराब माणिकपूर टीम क्षेत्ररक्षण यशस्वी. विकेट किपर यांच्याकडून. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे 9. माणिकपूर संघाची. बघूया पापडी संघातून शेल्डन हे आपलं दुसरं. माणिकपूर आणि पापडी संघ माणिकपूर संघासाठी 12 मधील हा- चेंडूत 23 धावांची गरज. अटीतटीचा हा सामना. शेल्डन आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. बघूया. शेल्डन पहिला चेंडू ब्लिस साठी.
सुंदर असा टटवलेला आहे ऑफ साइडला. आणि- चांगली अशी फिल्डिंग. तरी माणिकपूर टीमनी 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 गुड धावा, रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा अखेरीस धाव संख्या झालेली आहे 11. दुसरा यासोबत चेंडू धाव संख्या झालेली आहे 11. आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेखा पार. पापडी टीम कडून गचाळ असतं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे 15. पुढचा चेंडू शेल्डन यांच्या ब्लिस साठी. गुड शॉट. सुपर शॉट. पापडी टीमला कमबॅकची अपेक्षा. बघूया शेल्डन काय करतोय. पुढचा गेन टाकण्यास सज्ज शेल्डन. गुड शॉट ऑफ साइडला. चांगला गचाळ क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. 2 धाव घेण्यास माणिकपूर टीम यशस्वी झालेली आहे. यासोबत धावसंख्या झालेली आहे 21. 4 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली 21. पुढचा Good चेंडू shot. आणि चांगला असा शॉट. गुड फिल्डिंग बाय पापडी टीम. 5 चेंडू 22 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शेल्डन यांचा. आणि जिंकण्यासाठी 10 धावाची आवश्यकता 7 चेंडू मध्ये. मॉरिस यांना शेवटचा चेंडू शेल्डन टाकण्यास सज्ज आपल्या टीम साठी. या बॉल मध्ये विकेटची अपेक्षा पापडी टीमला असेल. सुंदर असा आणि एफर्ट्स विकेट किपर कडून. धाव संख्या झालेली आणि आहे 3 धाव त्यांनी वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी. धाव संख्या झालेली आहे 23 धावा. जिंकण्यासाठी 9 माणिक- धावांची आवश्यकता 6 चेंडू मध्ये. बघूया पापडी संघासाठी पुढचा गोलंदाज कोण येत आहे. पुढील गेंदबाजचे नाव कळवावे प्लीज. रसल येत आहेत पापडी संघातून. बघूया आपल्या टीम साठी काय मेहनत करत आहेत. 6 चेंडूत 9 धावांची गरज. ही मॅच डिसाइडिंग ओव्हर रसल आपल्या टीम साठी टाकतील. मॉरिस बघूया आपल्या माणिकपूर संघासाठी. अँड्रे रसल एक वेस्ट इंडिजला आणि एक रसल एक इकडे. पापडी संघातून आपल्या लॅनर्ड रॉड्रिक्स कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. लॅनर्ड रॉड्रिक्स. रसलचा हा पहिला आणि चेंडू. चांगली अशी जशी फिल्डिंग. फिल्डिंग. आपल्या संघासाठी 3 तीन. धाव वाचवलेले आहेत. 5 चेंडूत 8 धावांची गरज. पुढचा चेंडू रसल यांच्या ब्लिस साठी. पापडी टीमला चमत्काराची अपेक्षा. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू 4 आणि धावा. गचाळ असं क्षेत्ररक्षण. रसल कडून हा फुलटॉस चेंडू होता. गचाळ क्षेत्ररक्षण 4 धावा येते आहेत. चला 4 चेंडू अखेरीस 4 धावांची गरज माणिकपूर संघासाठी. रसल हे पुढील चेंडू रसल टाकण्यास सज्ज. पापडी टीम तुम्हाला एक चमत्काराची अपेक्षा आहे. चांगली अशी फिल्डिंग. 1 धाव घेण्यास माणिकपूर टीम यशस्वी झालेली आहे. तीन आणि चे- यासोबतच धाव संख्या झालेली आहे 29. 3 चेंडू 3 धावांची गरज. रसल यांचा पुढचा चेंडू मॉरिस यांच्यासाठी. पापडी टीम इथून जर काय रसल यांनी 1-2 चेंडू तुम्हाला निर्धाव डॉट बॉल- टाकले आणि निर्धाव चेंडू. निर्धाव हा चेंडू. या चेंडू मध्ये पापडी संघ कमबॅक करतील. आणि माणिकपूर टीमनी रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया आता रिव्ह्यू कोणत्या टीमच्या बाजूला जात आहे. अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. अंपायरने निर्धाव चेंडू घोषित केलेला आहे. बघूया थर्ड अंपायरचा डिसिजन. सर्वांनी लक्षात घ्यावा की अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. कृपया त्यामध्ये काही खोड काढू नये. आणि एम्पायर यांनी निर्धाव चेंडू घोषित केलेला आहे रसल यांचं पापडी संघासाठी. पुढचा चेंडू 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग
आहे. सर्व प्रेक्षकांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. युवा आघाडी स्पोर्ट्स क्लब याकडून सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपले मैदान हे खचाखच भरलेलं आहे. बघूया रसल आपल्या संघासाठी काय करतो. 2 चेंडू 3 धावांची गरज. रसल कम ऑन. मॉरिस. सुंदर असा चेंडू. आणि गुड फिल्डिंग बाय रसल. fielding. आणि दोन्ही टीमनी लक्ष द्यायचं आहे. कंपल्सरी compulsory चेस chase आहे. असेल. 1 चेंडू 2 धावांची गरज. इथून आपल्याला 2 धावा कंपल्सरी काढायच्या आहेत माणिकपूर संघाला. बघूया रसल आपला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. चला डिस्कशन खूप होत आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आपण. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. पापडी संघ यांनी त्याचा. चला बघूया रसल आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू घेऊन येत कंपल्सरी आहे. चेज असा असेल. 1 चेंडू 2 धावांची गरज. बघूया 2019 ची IPL फायनलची आठवण आली आज. 1 Yes. चेंडू सामना कोणत्या साइडनी जात 2 आहे. धावांची गरज. रसल आपला शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज. सुंदर असा शॉट. आणि हा. धावबाद. माणिकपूर संघ इथून पराभवाच्या आशयाकडे. खूप आणि सुंदर असा पापडी परफॉर्मन्स पापडीकडून. पापडी संघातून रसल यांचं उत्कृष्ट असं षटक